यावरून आता राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे रस्त्यावर आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे. एक तर इलेक्शन कमिशननी सांगितलंय की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे. दुसरी गोष्ट, आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो. त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे. बाकीच्या याला मी तुम्हाला काय सांगतो, त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माथी ते मारायचं. ह्या ईव्हीएममुळं आमचा फार चांगला रिझल्ट लागला असता, पण ईव्हीएमनी आम्हाला हे केलं. ईव्हीएममुळं आमची ही वेळ आमच्यावर आली असं काहीतरी सांगायचं आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही आपले लीडर आपल्याकरता काहीतरी भांडतायत असा केविलवाना प्रयत्न करायचा. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करावं काय नाही. पण बहुतेकांचा ईव्हीएमवर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण काल ऐकवलं. कारभारी उद्या ठरेल आणि शपथविधी परवा होऊ शकतो. उद्या 28 तारीख 29 मंथ एंडपर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. 30 किंवा 1 असं वेळ होईल. 30 किंवा 1. शरद पवार रोहित पवारांचा प्रश्न विचारतो. रोहित पवार म्हणाले की आत्ताच अजितदादांना मुख्यमंत्री करा, नंतर संधी मिळणार नाही, माझ्या त्यांना शुभेच्छा. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही. आम्ही आणि आमचा पक्ष, आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे आमदार, सगळे अध्यक्ष, सगळे आमचे खंबीर आहेत. ज्यांनी त्यांनी आता आपलं बघावं. शरद पवार गटातले काही आमदार तुमच्या संपर्कात आहे? अरे बाबा, अजून 3 दिवस झाले, अजून कशातच काही नाही. लगेचच काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो. माझ्या संपर्कात कोणी नाही. आम्ही पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती. त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले, त्यांनाही बोलवलेलं होतं. त्यांच्याही काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं. निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता ते फॉर्मवर सह्या करणं वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ठराव करावा लागतो की आपला गटनेता कोण, त्याला काय अधिकार वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी रितसर आम्ही पार पाडलेल्या आहेत. आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपापल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार माना, मतदारांचे आभार माना. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू त्या पार्श्वभूमीवर हे आपल्याला माहिती आहे किती वर्ष, म्हणजे ते वेगळे झाल्यापासून अशी चर्चामध्ये ज्यावेळेस कुठल्या बातम्या नसतात त्यावेळेस अशा काहीतरी बातम्या सोडल्या जातात. एक चर्चा आहे. आम्ही आमचं काम करतोय. आम्ही महायुतीमध्ये समाधानी आहोत. आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटतो आणि आम्ही पुढं जातोय आणि राज्याचं हित कसं आपल्याला चांगल्यातलं चांगलं सांभाळता येईल आणि विकास करता येईल याकरता आमचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद.